सो इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आपण काय म्हणतो बरं बा, एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेली वेलॉसिटी. बरोबर आहे. काल पाहता आपण 3:40:00 बरोबर एक्झॅक्ट. बरोबर आहे. ऍक्च्युअल मध्ये 3:40:00 ह्या टाइमला ऑब्जेक्ट असलेली वेलॉसिटी. ऑब्जेक्ट असली काय वेलॉसिटी पर्टिक्युलर टाइमला असलेली वेलॉसिटी. बरोबर आहे. पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेली वेलॉसिटी. असं नाही किंवा 3:40 समजा 3:40:01 पर्यंत असं नाही, इथून इथपर्यंत नाही. तर हे पर्टिक्युलर फक्त याच इन्स्टंटला, याच टायमिंगला 3:40:01 पण नाही. तर बरोबर काय 3:40:00 बरोबर त्याच टायमिंगला, बरोबर त्याच इन्स्टंटला असलेली वेलॉसिटी. पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेली वेलॉसिटी. क्लिअर. त्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. जसं काल आपण डिफाईन केलं, आपण काय डिफाईन केलं होतं. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे काय डेफिनेशन? द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम. इट इज द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. बरोबर आहे. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी क्लिअर ना, की पर्टिक्युलर इन्स्टंटला असं नाही की बस 3:40 झालेलं आहे आणि तिथून तर 3:40:01 इथपर्यंत नाही. कारण इथं इथून तर इथून तर इथपर्यंत 1 सेकंद आहे ना. इथून तर इथपर्यंत 1 सेकंद आहे. हा टाइम आहे, 1 सेकंद टाइम आहे. पण इन्स्टंटेनियस म्हणजे काय? फक्त याच टायमिंगला, फक्त याच इन्स्टंटला, याच मोमेंटला. क्लिअर. फक्त बस वही मोमेंट पर एक पर्टिक्युलर इन्स्टंट पर. तर त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेली वेलॉसिटी. तेव्हा बघा किंवा असं म्हणू शकतो मी 3:40:01 सेकंदला, 3:40:01 सेकंदला, बट त्याच टायमिंगला फक्त त्याच इन्स्टंटला असलेली वेलॉसिटी म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. हा इथून जर इथपर्यंत म्हणसाल तुम्ही तर टाइम जास्त आहे. 1 सेकंद आहे ना, 1 सेकंद हा पण टाइम जास्त आहे. जरी तुम्हाला समजा 1 सेकंद कमी वाटलं मला, पण हा पण टाइम इंटरव्हल कमी असते. कारण काल किंवा परवाला आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी मध्ये, जर तुम्ही लक्षात असेल, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी मध्ये जो टाइम घेतो ना आपण, तो टाइम आपण खूप कमी घेतो. आपण काय अर्थ काय टाइम इंटरव्हल आपण खूप कमी कन्सिडर करतो आपण इन्स्टंटेनियस मध्ये. एवढा नाही, 1 सेकंड पण नाही, इतना भी टाइम नहीं. तो बहुत कम टाइम, व्हेरी स्मॉल टाइम. बरोबर. इन्फायनाइटेसिमल स्मॉल टाइम. तुम्हाला म्हटलं व्हेरी स्मॉल टाइम असतो, व्हेरी कमी है ना, व्हेरी स्मॉल टाइम असतो, व्हेरी स्मॉल टाइम. आणि त्या व्हेरी स्मॉल टाइमला काय म्हणतो आपण? इन्फायनाइटेसिमल. तो वर्ड कुठला करतो अर्थ का? इन्फायनाइटेसिमल. बाय. हा ठीक आहे. इन्फायनाइटेसिमल स्मॉल म्हणजे व्हेरी स्मॉल, खूपच स्मॉल आहे. जसं इन्फायनाइट म्हणजे खूप जास्त असते, इन्फायनाइट म्हणजे काय खूप जास्त, आणि इन्फायनाइटली स्मॉल म्हणजे खूपच कमी, आणि खूपच कमी म्हणजे काय 10⁻�0. तर लक्षात ठेवायचं आहे की इन्स्टंटेनियस वेलॉसिटी यामध्ये जो टाइम इंटरव्हल असते तो काय एकदम खूप कमी असते. कारण मला लक्षात द्या, मला जर समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि कारण मला समजा करे ह्या ऑब्जेक्टची मला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी दाखवायची आहे. मग कशी दाखवणार आहे? तर जेव्हा हा ऑब्जेक्ट मला क्रॉस होणार आहे, बरोबर बा, क्रॉस झाला ना, तर बा जेव्हा तो क्रॉस झाला, बरोबर आहे बा, जेव्हा तो क्रॉस झाला त्या टायमिंगला, समजा जेव्हा तो क्रॉस झाला त्या टायमिंगला, तर तो पर्टिक्युलर टाइम आता इथं टाइम तर खूप कमी आहे ना. हा जो समजा मला जो क्रॉस होऊन राहिला, हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट मला जो क्रॉस होऊन राहिला, तर क्रॉस होण्यासाठी त्याला काय टाइम कमी लागतंय. मला क्रॉस व्हायला टाइम खूप कमी लागतंय, बरोबर का? मग त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला, बरोबर आहे, एकदम लगेच मला क्रॉस झाला ना तो, तर त्यावेळेस मला टाइम खूप कमी आहे. म्हणजे मी जो ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टला पाहत आहे तर टाइम कमी आहे ना, बरोबर आहे. मी असं पाहत नाही, त्याला पाहत जात नाहीये, फक्त फक्त मला जेव्हा तो क्रॉस होत आहे, मला जेव्हा तो क्रॉस झाला तर मग काय पारे मला पाहायसाठी, त्या ऑब्जेक्टला पाहायसाठी टाइम कमी मिळत आहे, बरोबर आहे. मग तिथं काय तिथं त्याची वेलॉसिटी पण करा तेव्हा त्या टायमिंगला मला पाहण्यासाठी काय टाइम कमी आहे, तर त्या टायमिंगला असतील वेलॉसिटी. समजा पर्टिक्युलर इन्स्टंटला असतील वेलॉसिटी, त्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. नाही ते जर तुम्ही जर रफली जर तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसत असेल, वाढत असेल, तर रफली काय लक्षात ठेवायचं आहे? पर्टिक्युलर इन्स्टंटला असेल वेलॉसिटी, पर्टिक्युलर इन्स्टंटला असेल वेलॉसिटी या टायमिंगला. किंवा काय किंवा मग असं म्हणू शकतो आपण की 3:40:00 आणि पॉईंट समजा म्हणजे सेकंडचे पण आपण समजा काय पार्ट करू आपण की 0 सेकंद नाही, तर मग 0.01 सेकंद, 3:40 आणि 0 सेकंद नाही, तर 3:40 आणि काय 0.1 सेकंद, 1 पण सेकंद नाही, 0.1 सेकंद टाइम कमी आहे एकदम. तर त्या इन्स्टंटला पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेली वेलॉसिटी इज द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. बरं, आपण डेफिनेशन आपण काल डिफाइन केले होते. सो बघा डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन
The velocity of an object at particular instant of time is called as instantaneous velocity. बरोबर आहे. खूप लागलं समजून आलं. The velocity of an object at particular instant of time is called as Instantaneous velocity. is called as instantaneous velocity. बरं दाखवतो कशाने आपण VI ने instantaneous velocity ते दाखवतो कशाने आपण VI. ठीक आहे. बरं आणि मॅथमॅटिकली आपण याचा फॉर्म्युला पाहिला हे पण पाहता आपण सांग. सो मॅथमॅटिकली आपण ती इन्स्टंटेनियस वेलोसिटी जी होती ती आपण कशी दाखवणार आहे. इट इज गिवन बाय काय तर फॉर्म्युला VI इक्वल्स टू आधी लिमिट आहे ना आधी लिमिट टेंड्स टू 0 अगेन लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 आणखी काय आहे हां x पण झालं s पण झालं कारण डिस्प्लेसमेंट आपण s ने पण दाखवतो x ने पण दाखवतो. लक्षात ठेवायचं कारण हे x मध्ये डिस्प्लेसमेंट आहे आणि ते s ने पण दाखवू शकतो आपण x ने पण दाखवू शकतो. ठीक आहे बरं. तर मॅथमॅटिकली इन्स्टंटेनियस वेलोसिटी त्याचा हा फॉर्म्युला बरोबर आहे. आता ज्यामध्ये मला माहिती आहे हे काय लिमिट आहे लिमिट कशाला लावले आपण पहा लिमिट कशाला लावले नाही टाइमला बरोबर आहे. कारण आपण काय बोलतो की बा इन्स्टंटेनियस वेलोसिटी जेव्हाही तुम्ही म्हणसाल इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेली वेलोसिटी आणि पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेली वेलोसिटी तिथे काय तिथे टाइम इंटरवल खूप कमी असते. बरं करते तिची हा जो ऑब्जेक्ट आहे हा मला क्रॉस होऊन आलाय तर क्रॉसिंगचा टाइम खूप कमी आहे ना. असं नाही की क्रॉस करायला 5-6 सेकंद लागून राहिला असं नाही आहे. बरं काय क्रॉसिंगला जास्त टाइम लागत नाहीये तो लगेच क्रॉस होऊन आला. तर जेव्हा तो क्रॉस झाला म्हणजे पर्टिक्युलर इन्स्टंटला तिथे टाइम इंटरवल कमी आहे बाबा. जेव्हाही तुम्ही म्हणसाल इन्स्टंटेनियस वेलोसिटी तर आपण काय लावतो टाइमला लावतो आपण काय लिमिट की टाइम खूप कमी टाइम इंटरवल काय खूप कमी इन्फायनाइटेसिमली स्मॉल काय ते इन्फायनाइटेसिमली स्मॉल क्लियर हां इन्फायनाइटेसिमली स्मॉल किंवा इन्फायनाइटली ज्याला का रफ मतलब इन्फायनाइटली स्मॉल क्लियर हां. तर इथे आपण टाइमला लावतो लिमिट लावतो आणि किती रे बा खूपच कमी म्हणतो आपण टाइम इंटरवल खूपच कमी असते. खूपच कमी म्हणजे किती रे टेंड्स टू 0 बरोबर. टाइमला काय लावलो आपण लिमिट लावले आणि किती रे 0 खूपच कमी टाइम असते इंटरवल. हे बा असं म्हणजे आपण एकदम लगेच क्रॉस झालं त्याला टाइम लागला नाही खूपच कमी टाइम लागला म्हणजे काय अप्रॉक्सिमेटली 0 सेकंड. बरं सो लिमिट लावले आणि कशा लिमिट लावली याला लावली लिमिट टाइमला लिमिट बरोबर टाइमला लावली लिमिट आणि इथे हे काय आहे एक डेल्टा x बाय डेल्टा t पा तसलं म्हणतो डिस्प्लेसमेंट आहे आणि इथे टाइम आहे इथे चालते पालशीला हे काय डिस्प्लेसमेंट हे टाइम आहे त्याचं मसला बार एक तर टाइम इंटरवल काय स्मॉल आहे कारण आपण काय म्हणतो डेल्टा t म्हणजे काय स्मॉल टाइम इंटरवल बरोबर स्मॉल टाइम इंटरवल बरं डेल्टा t म्हणजे स्मॉल टाइम इंटरवल. आणि दुसरं काय बा जर टाइम जर कमी असेल बार लक्षात आहे आपण काय म्हणत आहे हा ऑब्जेक्ट आहे आणि काय हा क्रॉस होत आहे. आता आपण टाइम कमी घेत आहे जर आपण टाइम जर खूप कमी कन्सिडर करत आहे तर त्या ऑब्जेक्टने क्रॉस केलेलं डिस्प्लेसमेंट हे पण कमी असणार आहे कारण आपण स्मॉल टाइम साठी घेत आहे. पण जर स्मॉल टाइम घेतला तर त्याने कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट हे पण स्मॉल म्हणजे डेल्टा x हे पण काय असेल स्मॉल डिस्प्लेसमेंट बरोबर स्मॉल डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय दॅट ऑब्जेक्ट. बर डेल्टा x म्हणजे स्मॉल डिस्प्लेसमेंट डेल्टा t म्हणजे स्मॉल टाइम इंटरवल हे पण झालं. बरं आता पण हे तर झालं म्हणजे हे तर असं म्हटलं आपण याला टाइम लावलं लिमिट डेल्टा x म्हणजे डेल्टा t पण हे पाहिलं. पण अगेन आपण याला आणखी म्हटलं होतं हे पूर्ण जे आहे याला काहीतरी म्हटलं होतं पार्शियल बरोबर बाबा हे जे नाही हे जे डेल्टा x बाय डेल्टा t लक्षात ठेवा डेल्टा आहे ना डेल्टा हा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगल तुम्ही असे लिहू शकता डेल्टा x अपॉन डेल्टा t तेव्हा हा पण डेल्टा आहे हा तुम्हाला आठवू शकत असेल. हे बघा हा ठीक आहे ना प्रॉपर्टी काय डबा आहे हा असतो सिग्मा आणि हा असतो डेल्टा. ठीक आहे ट्रायंगल मध्ये किंवा हा असतो काय डेल्टा
क्लिअर? हा बरं हे जे म्हटलंय किंवा डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, ठीक आहे का रे? तर त्याला तुम्ही असे लिहू शकता, बट ट्रायंगल पण लिहू शकता किंवा तुम्ही त्याला हा पण सिंबल आहे ना डेल्टा. क्लिअर करे? डेल्टा. बरं, तर डेल्टा बाय डेल्टा टी, बरं, डेल्टा बाय डेल्टा टी तर ऍक्च्युली डेरिव्हेटिव्ह आहे. म्हटलं ना मला लक्षात काय म्हटलं आपल्याला की डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, जर आपण एक्स जर सोडून दिला तर डेल्टा बाय डेल्टा टी, तर हे काय डेरिव्हेटिव्ह आहे, हे काय डेरिव्हेटिव्ह. आणि कोणाचा आहे मग तो एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तुम्ही त्याला असं म्हणू शकता बाय डेल्टा टी, हा काय याला म्हणतो डेरिव्हेटिव्ह आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. क्लिअर? बरं, तर आपण हे जे लिहिलेलं आहे डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, तुम्ही असं लिहू शकता डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, याला काय म्हटलं रे? काय याला म्हटलं? डेरिव्हेटिव्ह. त्याची काय पार्शियल, पूर्ण नसते. दोन पैकी डेरिव्हेटिव्ह, एक असते काय पार्शियल, दुसरं काय असते कंप्लीट. पण हा जो असतो हा पार्शियल असतो, हा काय असतो कंप्लीट नसतो, हा असतो पार्शियल. मग याला म्हणतो आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह. पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणाचा रे? ऑफ एक्स. बरोबर, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. बरं, एक्स म्हणजे काय रे? डिस्प्लेसमेंट. सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर का? एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. बरं, आणि कोणाच्या हिशोबाने रे? युअर टाइम आहे. सो विथ रिस्पेक्ट टू टाइम. बेटा लक्ष नाही करणार. सो विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. इन्स्टंटेनियस वेलोसिटी मध्ये हा जो रेशो आहे डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, तर त्याला म्हणतो आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट अँड विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे झालं होतं. बरं, आणखी आपण असं म्हटलं होतं किंवा लिमिट आणि काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह यांच्या कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतो कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. हे पण पाहतो आपण सेकंड फॉर्म्युला. काय म्हणतात आपण? वी आय इक्वल टू काय म्हणतात dx अपॉन dt. पण हे केव्हा मिळतं काय? हे केव्हा मिळतंय? लिमिट आणि काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला काय मिळतंय? कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. इथं परत काय म्हटलं काय? लिमिट आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह दोघांच्या कॉम्बिनेशनने कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. मग याला कसं म्हटलं होतं आपण? याला काय म्हटलं होतं? कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to time. याला काय देणार आहे पहा की कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे, कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. पण x म्हणजे काय आहे? x म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट. कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट आणि कोणाशी हिशोबाने आहे? विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. हा झाला काय? dx by dt. बरं, आता पाठी बघा इथपर्यंत हे कालच झालं आपण काल लास्ट लेक्चर. हा, so we have that instantaneous velocity. Mathematically we can write that v equal to limit delta t is equal to delta x by delta t. बरं, हाय फॉर्म्युला आहे. सेकंड कुठला फॉर्म्युला? v equal to dx by dt. आता यावर तुम्हाला काय सांगितलं बघा. चला सांगा हे काय आहे? लक्ष द्या, हे काय आहे? नाही, कंप्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट with respect to time is the velocity. Again, अरे हे काय आहे? इन्स्टंटेनियस वेलोसिटी. बरोबर आहे? याचा मीनिंग काय म्हणतात? याचा मीनिंग काय म्हणतात? जर तुम्ही डिस्प्लेसमेंट याचा जर घेतला काय कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम, तुम्हाला काय मिळणार आहे? इन्स्टंटेनियस वेलोसिटी. एकदा बघा, लक्ष द्या. काय म्हणतं बा? हे काय x म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा काय घेतला? कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. कोणाच्या हिशोबाने आहे? तर तुम्हाला काय मिळणार आहे? म्हणजे बघा, तुम्हाला जर कोणीतरी वेलोसिटी विचारले, तुम्हाला ती गोष्ट मागची प्राचीन काळात झाली. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे खूप मागची गोष्ट झाली. बरोबर आहे? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम फार सगळं असेल. वेलोसिटी डेफिनेशन काय असते? डिस्प्लेसमेंट ऑन टाइम. बरोबर आहे? त्याला म्हणतो आपण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम असं म्हणतो काहीतरी. तर ते खूप जुनी आली गोष्ट. आता बघा वेलोसिटी म्हणजे काय असते? सो इट इज ऍक्च्युअली द कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे? डिस्प्लेसमेंटचा कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे असते इन्स्टंटेनियस वेलोसिटी. बताओ क्या बोलोगे? complete derivative of displacement
with respect to with respect to times is equals to instantaneous velocity. instantaneous velocity. बरोबर समजलं का रे मराठी हा सर जे कॉम्पिटिटिव्ह डेरिव्हेटिव्ह असते ना कशाचं डिस्प्लेसमेंटचं डिस्प्लेसमेंटचं ते तिला हे म्हणतात रिस्पीड टाइम तिला वेलोसिटी म्हणतात. इन्स्टंटेनियस बरोबर व्हेरी गुड. बघा लक्ष द्या काय म्हणणार आहे डिस्प्लेसमेंटचा कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम हे असते Instantaneous velocity. बरोबर आहे. तू सांग रे Complete derivative of displacement with respect to time is called as instantaneous velocity. व्हेरी गुड. सोपं आहे ना रे? Yes, sir. बरं आता ते जर म्हटलं मी इकडे बघा हे बघा त्याला वर काय म्हणून वर काय म्हणून बघा एक ऍक्च्युअली हे तर पार्शियल आहे ना असं पण झालं ना इन्स्टंटेनियस वेलोसिटी इन्स्टंटेनियस वेलोसिटी काय शक्य आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इथून टाइम हे चालते पार्शियल सुद्धा असते आणि काय कम्प्लीट सुद्धा असते फक्त पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेताना बाहेर तिला काय आपण लिमिट लावतो आपण कारण ते डेल्टा टी त्याला काय आपण सांगतो काय खूप स्मॉल होतो आपण त्याला लिमिट लावतो आपण टेन्सिल सेकंड बरं तुम्हाला हा एक फॉर्म्युला शिकायचा हा मेन फॉर्म्युला शिकायचा ना कारण यावर तुम्हाला न्यूमेरिकल्स आहे आता हे जे म्हटलं की डेरिव्हेटिव्ह जे म्हटलेलं आहे तर ते काय असतं मॅथमॅटिकल फंक्शन असतं ते जसं साइन आहे जसं काय कॉस आहे जसं टॅन आहे बघा ना पुढे इथेच कुठे राहील तेच आहे इकडे बघा तर हे बघा जे तुम्हाला फंक्शन दिसत आहे जेवढे साइन कॉस टॅन किंवा मग इकडे सेक कॉस सेक कॉट कोसेक बट ठीक आहे जेवढी तुम्हाला फंक्शन आहे ते मॅथमॅटिकल फंक्शन आहे त्याच सारखे काय डेरिव्हेटिव्ह हे पण फंक्शन आहे डी बाय डी टी आहे ना डी बाय डी टी हे पण फंक्शन आहे क्लिअर काय किंवा डेल्टा बाय डेल्टा टी हे पण फंक्शन आहे क्लिअर आणि तुम्हाला माहिती फंक्शन आपण काल पाहतो फंक्शन म्हणजे काय असतं तर काय लक्षात फंक्शन म्हणजे काय असतं साइन थिटा म्हणजे फंक्शन आहे का Yes, sir. बरं साइन थिटा इट इज द फंक्शन ऑफ थिटा असतो आपल्याला साइन थिटा म्हणजे काय बरोबर फंक्शन कशाचं फंक्शन काय ऑफ थिटा फंक्शन ऑफ थिटा बर तर साइन थिटा हे फंक्शन आहे फंक्शन काय असते बा एक तर हा बार ज्याची व्हॅल्यू चेंज होते त्याला व्हेरिएबल म्हणतो ॲरिस्टल ज्याची व्हॅल्यू चेंज होते थिटाची व्हॅल्यू चेंज होते बरोबर आहे 0 30 45 60 बरोबर आहे तर थिटाची काय व्हॅल्यू चेंज होते तो व्हेरिएबल ज्याची व्हॅल्यू चेंज होते तो व्हेरिएबल बरोबर आहे हा झाला व्हेरिएबल आणि जशी व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली पाहिजे तुम्हाला साइन 0 इकडे काय आहे 0 साइन 90 इकडे काय आहे पहा जसं काय आहे थिटा चेंज झाला जसा थिटा चेंज झाला पूर्ण साइन थिटाची व्हॅल्यू चेंज झाली जसा थिटा चेंज झाला तर साइन थिटाची काय व्हॅल्यू चेंज झाली याला म्हणतो फंक्शन की अशी क्वांटिटी असते की जी एखाद्या व्हेरिएबलच्या हिशोबाने चेंज होते ओव्हरऑल काय अशी क्वांटिटी असते की जी एखाद्या व्हेरिएबलच्या हिशोबाने चेंज होते त्याला फंक्शन म्हणतो आपण सिमिलरली हे जे आहे डेरिव्हेटिव्ह हे पण फंक्शन आहे जसं बाय त्याला काय म्हणतो आपण डी बाय डी टी हे पण काय फंक्शनच आहे हे पण काय फंक्शन आहे मॅथमॅटिकल फंक्शन आहे याची पण जर म्हटलं जर एक्स आहे एक्स ची जर व्हॅल्यू चेंज झाली तर चेंज होते मग तुम्हाला सोबत हे पण आहे डी बाय डी टी ऑफ कॉस थिटा पण येणार तुम्हाला डी बाय डी टी ऑफ कॉस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा असं पण तुम्हाला म्हणजे बा जर म्हटलं बा तिथं साइन थिटा व्हेरिएबल बनणार आहे मला शिदा तसं थोडंसं जर मला आपण डिटेलमध्ये तर मला पण आहे मला सत्यच आहे म्हणा पण जर म्हटलं आपण डिटेलमध्ये जर गेलो आपण खूप सारं आहे पण सध्या पण आहे आपण साइन थिटा काय घेऊ ते होणार कॉम्प्लिकेटेड आपण घेऊ फक्त एक्स जर एक्स काय व्हॅल्यू चेंज होते एक्स ची काय व्हॅल्यू चेंज होते म्हणजे तो झाला व्हेरिएबल आला काय व्हेरिएबल आणि याची जर व्हॅल्यू चेंज झाली याची व्हॅल्यू चेंज झाली तर ओव्हरऑल पूर्णची काय व्हॅल्यू चेंज होते व्हेरिएबल याची व्हॅल्यू चेंज झाली तर ओव्हरऑल पूर्ण फंक्शनची व्हॅल्यू चेंज होते म्हणून मग डेरिव्हेटिव्ह हा पण काय फंक्शन असते डेरिव्हेटिव्ह हा काय फंक्शन असते मॅथमॅटिकल फंक्शन असते जो समजा काय व्हेरिएबल पण असणार आहे बरं सो डेरिव्हेटिव्ह समजा हा मॅथमॅटिकल फंक्शन आहे आता त्याचे फॉर्म्युला पण असणार आहे ज्याप्रकारे तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे किंवा जसं तुम्हाला हे तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे किंवा साइन काय साइन 0 इक्वल टू काय असते 0 असते बरं ऍक्च्युली हे व्हॅल्यूज आहेत किंवा सम आहे बरं त्याच प्रकारे डी बाय डेरिव्हेटिव्ह पण फॉर्म्युला आहेत डेरिव्हेटिव्ह पण फॉर्म्युले आहेत जे पण तुम्हाला इन्स्टंटेनियस स्पीडमध्ये मी एक फॉर्म्युला घेतलेला आहे तुमच्या लक्षात असेल ज्याने काय बा ज्याने इन्स्टंटेनियस स्पीड त्याने लिहिली असेल त्याला माहित असेल त्यामध्ये मी एक एक्झाम्पल सुद्धा घेतलेलं आहे इन्स्टंटेनियस आणि त्यामध्ये फॉर्म्युला लिहून दिला होता फॉर्म्युला बरं इथपर्यंत बरं हे झालं होतं इन्स्टंटेनियस स्पीड झाली होती
आणि ह्या इन्स्टंटेनियस स्पीड वरती काय असतं म्हणजे काय न्यूमेरिकल असतात. जसं फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला क्लिअर लक्षात ठेवायचं आहे, एक क्लिअर लक्षात ठेवायचं आहे की इन्स्टंटेनियस स्पीड म्हटली लक्षात ठेवायचं काय इन्स्टंटेनियस स्पीड म्हटली तर त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह येणार आहे. बरोबर आहे. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणा किंवा इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हटली त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह येणार आहे. पण तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे तुम्हाला एक फॉर्म्युला एक सांगतो तुम्हाला फॉर्म्युला सध्या जा बाकी नंतर बघू आपण. एक फॉर्म्युला जो आपण त्या स्पीड मध्ये पण घेतलेला आहे पहा लक्षात द्या. डेरिव्हेटिव्हचा एक फॉर्म्युला असणार आहे. डेरिव्हेटिव्हचा काय एक फॉर्म्युला असते इथे पहा d/dx हा पण डेरिव्हेटिव्ह आहे पण हा विथ रिस्पेक्ट टू x असणार आहे. पहा इथे काय होतं इथं d/dt इथं d/dt होता म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम होता. पण इथं बघा इथं d/dx मग हा पण डेरिव्हेटिव्ह आहे पण विथ रिस्पेक्ट टू x आणि पण कोणाचा डेरिव्हेटिव्ह x चा पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x समजलं काय होतं. हा काय होता डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t होता पण हा कसा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू झालं क्लिअर. बरं पहा एक तुम्हाला मॅथमॅटिकल डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युला आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n अच्छा एक तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचा फॉर्म्युला कारण हा तुम्हाला फॉर्म्युला सध्याच यूज करायचा आपल्या एक्झाम्पल मध्ये. हा तर एक जो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे x टू द पॉवर n याचा डेरिव्हेटिव्ह कोणाच्या हिशोबाने x च्या हिशोबाने. बरं मग याचा फॉर्म्युला असते अधिकार हा पॉवर जो पॉवर काय तो पॉवर n आहे तर आधी लिहायचं पॉवर बरं x ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऑर्डर है जिसका डेरिवेटिव निकाल रहे हैं आप तो उसका पावर वो पहले लिखना है बाद में इनटू जो वेरिएबल है यानी कि वेरिएबल एज इट इज वेरिएबल क्या है एज इट इज आणि त्या वेरिएबलचा जो पॉवर आहे त्या पॉवर मध्ये मायनस करायचा 1 पॉवर मधून मायनस करायचा 1 समजलं फॉर्म्युला काय तर पहा याला काय म्हणू आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n with respect to x is equals to n into x to the power n minus 1 फॉर्म्युला पाठ करायचा आहे क्लियर. बरं हा जर तुम्ही फॉर्म्युला पाठ करसाल तर तुम्हाला इथं फायदा होणार नाही. तुम्हाला मॅथ्स मध्ये तुम्हाला फॉर्म्युला आहेच तो तुम्हाला याचाच बेनिफिट तुम्हाला मॅथ्स मध्ये होणार आहे जेव्हा तुमचं डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह चालवणार आहे तुम्हाला तो डायरेक्ट तुम्हाला समजणार आहे फॉर्म्युला हाच तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता मॅथ्स मध्ये. हा बरं तर हा तुम्हाला फॉर्म्युला शिकायचा डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि याचा यूज करून आपण काय करायचं आहे इन्स्टंटेनियस वेलोसिटीचं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. ज्यांनी इन्स्टंटेनियस स्पीडचं लेक्चर पाहिलं असेल त्याच्यामध्ये इन्स्टंटेनियस स्पीडचं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. सिमिलरली त्यासारखे आपल्याकडे एक्झाम सॉल्व्ह करायचं आहे पण इन्स्टंटेनियस वेलोसिटीचा बरं लक्षात एक क्वेश्चन आहे आपण एक्झाम्पल फर्स्ट ना आणि बेटा हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करतात तुम्हाला यासाठी तुम्हाला नीटमध्ये जनरलमध्ये एक्झाम्पल असतात. तुम्ही जर पाहिलं असेल तुमच्याकडे जर बुक असेल कदाचित MCQ तुम्ही बुक वगैरे परचेस केलं असेल तुम्ही असं काही नाही केलं तर त्यांना माहीत असेल कदाचित की त्या इन्स्टंटेनियस वेलोसिटी आपण जे घेणार आहे यासाठी एक्झाम द्यायला येतात नीटमध्ये जनरलमध्ये तर बेटा लक्ष द्या प्रॉब्लेम समजून घ्या. चला तर बघ एक्झाम्पल असं आहे की एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं बरं तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट जो आहे तो डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे. ऑब्जेक्ट काय डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे कारण वेलोसिटी काढायची आहे म्हणून डिस्प्लेसमेंट तिथे स्पीड काढायची होती म्हणून काय आपण डिस्टन्स घेतलं होतं. इथे काय ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे. बरं अँड ऑब्जेक्ट एखादा ऑब्जेक्ट एखादा ऑब्जेक्ट आहे आणि हा काय करत आहे कव्हर्स अ डिस्प्लेसमेंट. एक ऑब्जेक्ट आहे दॅट कव्हर्स अ डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट कव्हर करते किती कव्हर करते रे आपली बस डिस्प्लेसमेंट कव्हर करते 4 मीटर 5 मीटर 10 मीटर असं म्हणतात बरोबर. ऑब्जेक्ट आहे डिस्प्लेसमेंट कव्हर करणार आहे. डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मेजर करतो मीटर मध्ये किती कव्हर केलं 5 मीटर किती कव्हर केलं 10 मीटर बरोबर असं म्हणणार आहे. पण एक असं पण आहे पॉसिबल की एखादा जो ऑब्जेक्ट आहे तो डिस्प्लेसमेंट कव्हर करणार आहे बाय इक्वेशन. डिस्प्लेसमेंट कव्हर करणार आहे इक्वेशन नुसार. अँड ऑब्जेक्ट कव्हर्स डिस्प्लेसमेंट which is given by किंवा डिस्प्लेसमेंट x किंवा s तर द्या समजा कव्हर करतो यासारखं पहा की 15t plus 8t² तयार करतो पहा. ऑब्जेक्ट काय आहे डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे
तर जनरली तुम्हाला माहिती आहे डिस्प्ले कसं कव्हर करते मीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये. पण इथं काय करतो, इथं डिस्प्ले कसं कव्हर करताय इक्वेशननुसार कव्हर करताय. मग याचं मिनिंग काय असते, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि हा काय हा समजा डिस्प्ले कव्हर करत आहे पण ह्या इक्वेशननुसार कव्हर करत आहे. या इक्वेशननुसार म्हणजे काय की तो ऑब्जेक्ट बार आहे, तो ऑब्जेक्ट एखाद्या पॉईंटपासून निघाला तर तो 1 सेकंदमध्ये ना टाइम पिरियड समजा असेल 1 सेकंद तर तो डिस्टन्स किती कव्हर करणार आहे. तो बार समजा टाइम जर म्हटलं 1 सेकंद तर 1 सेकंदमध्ये तो डिस्टन्स किती कव्हर करणार आहे. तर टी च्या ठिकाणी 1 पुट करायला लागतो मला. मग किती करणार ते, किती करणार डिस्प्लेसमेंट 15. टाइम किती म्हटलं आपण 1 प्लस हा 8 टाइम किती म्हटलं 1 चा स्क्वेअर 1 किती होणार ते x चा इक्वल काय होणार ते हा 15 आणि प्लस काय आहे 8 किती होणार ते 23 मीटर. हे असं असणार आहे की ऑब्जेक्ट जो आहे ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे पण ह्या इक्वेशननुसार कव्हर करत आहे की जेव्हा टाइम असेल 1 सेकंद तर तो एवढं डिस्प्लेस कव्हर करणार आहे. जेव्हा टाइम किती असेल समजा टाइम असेल 2 सेकंद पण टाइम किती होणार आहे समजा 2 सेकंद तर 2 सेकंद मध्ये ऑब्जेक्ट डिस्प्ले किती कव्हर करणार आहे. मग तिथे तुम्ही काय टी च्या ठिकाणी पुट करसाल 2 मग किती होणार ते x इक्वल किती होणार आहे हा 15 इंटू काय टी म्हणजे 2 आणि प्लस हा 8 आणि टी म्हणजे काय 2 चा स्क्वेअर 4 मग किती होते ते मग x इक्वल टू 30 आणि प्लस काय 32 बरोबर आहे म्हणजे 62 मीटर असेल. जर एखादा ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे इक्वेशननुसार कव्हर करत आहे याचा मिनिंग काय असते की तो ऑब्जेक्ट जेव्हा टाइम असेल 1 सेकंद तर तो डिस्प्लेस कव्हर करते बरोबर आहे. जेव्हा टाइम होणार आहे 2 सेकंद तो डिस्प्लेस कव्हर करते चला असं सांगते. बर मग एखादा जो ऑब्जेक्ट आहे इट इज दॅट कव्हर डिस्प्लेसमेंट अकॉर्डिंग टू इक्वेशन. डिस्प्लेस कव्हर करताय पण इक्वेशननुसार कव्हर करताय. मग तुम्हाला क्वेश्चन असं विचारता की त्या ऑब्जेक्टचं काय त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती असेल, त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती असेल ऍट 2 सेकंद असं म्हणा की समजा फाइंड क्वेश्चन कसा आहे फाइंड इट्स वेलॉसिटी ऍट टाइम इक्वल काय 2 सेकंद. विचारलं त्याने काय विचारलं काय वेलॉसिटी त्याने विचारलं त्याची वेलॉसिटी फाइंड करा आणि केव्हा आहे ऍट टाइम इक्वल टू 2 सेकंद. ऍट टाइम इक्वल टू 2 सेकंद ऍट टाइम इक्वल टू 3 सेकंद किंवा मग ऍट टाइम इक्वल टू 5 सेकंद. पर्टिक्युलर टाइमला त्याने विचारलं बरं. टाइम इक्वल टू त्यानं काय म्हटलं आहे टाइम इक्वल टू 2 सेकंद किंवा मग टाइम इक्वल टू 3 सेकंद. मग त्याने काय विचारलं पर्टिक्युलर टाइमला वेलॉसिटी काढायची आहे. समजलं पर्टिक्युलर टाइमला वेलॉसिटी किती आहे ते काढायचं आहे. पण पर्टिक्युलर टाइमला वेलॉसिटी म्हणजे काय असेल इन्स्टंटेनियस वेलॉसिटी हे क्लिअर करायचं. मग तुम्हाला पहा क्वेश्चन जो विचारला क्वेश्चन कसा विचारलेला आहे ते पण पाहायचं. त्याने काय विचारलं वेलॉसिटी विचारली. त्याने विचारली वेलॉसिटी ऍट टाइम इक्वल टू 2 सेकंद हे लक्षात ठेवायचं. पर्टिक्युलर टाइमला विचारली आहे म्हणून काय आहे ती असणार आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ऍव्हरेज वेलॉसिटी नाही आहे ती युनिफॉर्म पण नाही आहे नॉन युनिफॉर्म पण नाही आहे पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही आहे बरोबर आहे. तर ती विचारली काय त्याने इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आधी त्याने विचारलं का ते पाहायचं आधी आपलं हेच समज पाहिजे आपलं आधी हेच समजलं किंवा त्याने विचारलं काय नंतर बाकीच्या गोष्टी बरोबर आहे. मग त्याने विचारलं इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. मग त्याने जर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी विचारली तर त्याचा फॉलो कसा असणार पण हा पण नाही बरोबर आहे. जर त्याने जर विचारले इन्स्टंटेनियस वेलॉसिटी बट इन्स्टंटेनियस वेलॉसिटी जे असते जे व्ही आय असते त्याचा फॉलो कसा असते तो असते डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम असते ना. जर त्याने विचारलं instantaneous velocity but it is the derivative of displacement with the time. मग पाहिलं derivative of displacement पण displacement किती आहे हे आहे पण x किती आहे ते इक्वेशन आहे. मग तुम्हाला इथे इक्वेशन पुट करावं लागेल. चला पुट करू आपण चला बघा कशा. सो vi पहा जरा d by dt बरं डेरिव्हेटिव्ह ऑफ x पण x किती आहे आपल्याकडे प्रॉपर समजून घ्या आता 15t प्लस 8t स्क्वेअर झालं. ओके आता बरं फक्त आपण x ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. आता काय करायचं आहे हा जो डेरिव्हेटिव्ह आहे आता ब्रॅकेट मध्ये 2 टर्म आहे तर डेरिव्हेटिव्ह याला पण अप्लाय करायचा आणि प्लस डेरिव्हेटिव्ह याला पण अप्लाय करायचा. दोन्ही टर्मला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा. चला काय म्हणणार बघा vi इक्वल टू y याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहा d by dt ऑफ 15t झालाय. मग प्लस याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d by dt ऑफ 8t स्क्वेअर झालाय.
बरं इकडे झालं. इथं काय बघतो आपण, याला पण लावलं डेरिव्हेटिव्ह, त्याला पण लावलं डेरिव्हेटिव्ह. झालंय. बरं आता काय करायचं, आता फॉर्म्युला आगे मला लक्ष द्या. आता याच्यामध्ये एक तुम्हाला थोडंसं समजावं लागते. बरं काय लक्ष द्यायचं. पण इथं पण एक्स होतं, इथं पण एक्स होतं. बरं, कारण हा एक्सचा काहीतरी पावर होता, त्याला वरच्याला म्हणतो आपण व्हेरिएबल. पण याच्यासोबत काय कोण नव्हतं याच्यावर. बरोबर आहे, याच्यासोबत कोण होतं कारण नाही. पण बा इकडे लक्ष द्या, याच्यासोबत बा यासोबत काय बा वर टी आहे, खाली पण टी आहे. पण त्या टी सोबत काय बा 15 आहे. आणि 15 जर म्हटलं आपण 15, त्याची काय व्हॅल्यू चेंज होणार काय रे, 15 रुपये म्हणजे 15 होणार ते काही चेंज होणार नाही आहे. म्हणजे तो झाला कॉन्स्टंट. 15 जो असणार आहे तो नंबर आहे. नंबर काय असते, कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, कॉन्स्टंटला काय बा जर कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट हा व्हेरिएबल सोबत आहे, हे पण लक्षात ठेवा. कॉन्स्टंट आहे आणि तो व्हेरिएबल सोबत आहे. टी म्हणजे व्हेरिएबल. बरोबर आहे. मग जेव्हा कॉन्स्टंट हा व्हेरिएबल सोबत असतो त्या कॉन्स्टंटला बाहेर काढायचं. पाहता काय म्हणतात, म्हणजे व्ही आय काय मिळेल, त्या कॉन्स्टंटला बाहेर काढलं म्हणजे हा 15 इंटू डी बाय डी ऑफ टी, डी बाय डी टी ऑफ टी. पण बघ टी आहे त्याचा पॉवर बघ काही नाही म्हणजे काय 1 असते. मग ह्या टीचा पॉवर किती आहे, 1 आहे. जर क्लिअर असं चला समोर प्लस इकडे पण 12 आहे. इकडे पण 8 आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट जेव्हा व्हेरिएबल सोबत असते त्याला बाहेर काढतो म्हणजे 8 निघाला बाहेर. सो 8 आणि इंटू काय राहील, डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर. त्याचा पॉवर आहे का ते, त्याचा काहीतरी पॉवर आहे. क्लिअर. बरं हा आणखी समोर सॉल्व्ह करू ना. आणखी समोर सॉल्व्ह करायचं तर इथं बघा तुम्हाला एक फॉर्म्युला माहित आहे असं बघा. आता फॉर्म्युला बघा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू पॉवर एन असं जर असलं तर काय लिहितं, आधी काय पॉवर मग इंटू काय आहे तो व्हेरिएबल ॲज इट इज आणि मग त्या पॉवर मधून -1. क्लिअर काय. मग तो फॉर्म्युला इथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. पॉवर कसं बनणार आता, व्ही आय इक्वल्स टू हा 15 आहे आधी इंटू पाहिलं बघ इथं बाय डी बाय डी टी ऑफ टी टू द पॉवर 1 आहे. म्हणजे एन इथे किती एन 1 आहे. इथं आधी काय लिहितो आपण पॉवर, आधी काय लिहिला 1 इंटू मग काय सर आहे व्हेरिएबल ॲज इट इज, व्हेरिएबल ॲज इट इज म्हणजे टी टू द पॉवर 1 ॲज इट इज. आणि मग काय करतो पॉवर मधून -1, पॉवर -1. समजलं कसं आपलं आता आधी काय बघा याचा काय पॉवर लिहिला मग इंटू काय तो व्हेरिएबल लिहिला तर पॉवर -1 लिहिला. बरं चला समोर आणखी काय समोर प्लस हा 8 इंटू चला इथं सांगा इथं काय बनणार आहे पण डेरिव्हेटिव्ह बघा ऑफ काय आहे टी स्क्वेअर आहे. आधी काय लिहिलं आपण पॉवर, याचा पॉवर किती आहे 2 आधी पॉवर लिहिला मग काय लिहिलं काय व्हेरिएबल ॲज इट इज म्हणजे टी स्क्वेअर ॲज इट इज आणि त्या पॉवर म्हणून काय आहे -1. समजलं काय होतं. चला समोर सॉल्व्ह करा. व्ही आय इक्वल काय मिळत आहे, हा 15 आहे इंटू हा 1 निघून गेला काय टी चा पॉवर किती आहे 0. बरं चला समोर आणखी करा प्लस हा 8 आहे. अच्छा ठीक आहे 16 आणि बघा टी चा पॉवर 2 -1 2 -1 दुसरं काय टी टी चा पॉवर काय दुसरं काय टी. झालं काय समज इथपर्यंत. चला आता काय बघा चला सांगा टी चा पॉवर बारे 0 असेल आन्सर काय असतंय 1. कशालाही पॉवर 0 आन्सर 1. लक्षात तुम्हालाही पॉवर 0 आन्सर 1. कोणालाही पॉवर 0 असेल आन्सर 1 असेल. बरं हा व्ही आय इक्वल हा 15 याचा आन्सर 1 आहे. काय 15 चला प्लस इकडे काय आलं 16 टी. झालं क्लिअर. हा भेटला तुम्हाला वेलॉसिटीचा फक्त फॉर्म्युला. इन्स्टंटेनियस वेलोसिटी काढायची होती. इन्स्टंटेनियस वेलोसिटी तुम्हाला फॉर्म्युला भेटला आणि मग तुम्हाला काय विचारता की त्याची वेलोसिटी काढायची आहे पण केव्हा करायची जेव्हा टाइम असणार आहे 2 सेकंद. इथं जो टी आलेला आहे त्या टीच्या डिग्री तुम्हाला पुट करावं लागेल 2 सेकंद. मग डिग्री काय त्या टाइम असेल 2 सेकंदची वेलोसिटी. पहा पहिले काय करायचं आहे, पहिले काय करायचं आहे इन्स्टंटेनियस वेलोसिटीचा हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये x म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू पुट केली. समजलं. त्याला सॉल्व्ह केलं डेरिव्हेटिव्ह लावून त्याला सॉल्व्ह केलं हा निघाला फॉर्म्युला. आणि आता काढायची काय वेलोसिटी ॲट t इक्वल टू 2 सेकंड. सो ॲट टाइम इक्वल टू काय समजा टाइम t इक्वल टू 2 सेकंड. जेव्हा टाइम असेल 2 सेकंद तेव्हाची वेलोसिटी म्हणजे t ची किती तुम्हाला पुट करायला लागेल 2. सो त्याला ना वेलोसिटी ॲट टाइम 2 सेकंड v2 नाव त्याला वेलोसिटी ॲट टाइम 2 सेकंड v2 नाव. इकडे काय 15 आहे आणि प्लस हा 16 इंटू t किती आहे 2. सो v2 किती मिळणार आहे हा 15 आणि हा किती आहे 32 किती मिळणार तो 47. क्लिअर करेक्ट.
आणि वेलोसिटी कशामध्ये राहील मीटर पर सेकंद असं आहे बेटा. आता हे तुम्ही फर्स्ट टाइम पाहिलं असेल काही सेकंड टाइम पाहिलं असेल त्यामुळे थोडंसं हार्ड जात असेल पण जेव्हा तुम्ही याच्यात फेमिलियर असाल तुम्ही ठीक एक्झाम्पल सॉल्व्ह करसाल तुम्हाला पण फास्ट होऊन जाते. जेव्हा तुम्ही याचे यासारखे एक्झाम तुम्ही सॉल्व्ह करसाल ना तुम्हाला ते फास्ट होणार आहे कारण तुम्ही एकदा स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट करसाल तुम्ही समोर जर तुम्ही चांगलं जमणार आहे तुम्ही डायरेक्ट करसाल वेळेसोबत तुम्ही डायरेक्ट करसाल डायरेक्ट टाइमचे रिपोर्ट करसाल आणि डायरेक्टली फास्ट लिहून जाणार आहे. बरं समजा तुम्हाला आता एक्झाम्पल जे होतं दिलं काय होतं डिस्प्लेसमेंट इक्वेशनच्या फॉर्म दिलं होतं आणि कार्याची काय करते वेलॉसिटी पण ॲट पर्टिक्युलर टाइम काढायची होती म्हणजे काय असते इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी फॉर्म कसं असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे VI काढलं आणि टाइम काढलं काही डोळ्यामध्ये नाही सर. ठीक आहे लिहून ठेवा.